हाय नमस्कार सगळ्यांना. श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप स्वस्त मस्त आणि निरोगी असणार. तर आजचा ब्लॉग स्पेशली अशा गोष्टींसाठी आहे, खूप छान छान चांगल्या चांगल्या तुमच्यासाठी टिप्स. ज्याप्रमाणे मीने वेट लॉससाठी तुम्हाला सांगितलेलं की आपल्याला काय खायचं आहे काय नाही खायचं आहे, त्याचप्रमाणे आजसुद्धा आपण स्किन रिलेटेडच खूप सारी माहिती देण्याचा प्रयत्न करूया. जसं बघा, आता गरमी चालू झाली, म्हणजे गरमीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाणी प्यायचं आहे. गरमीमध्ये तुम्ही जेवण कमी खाल्लं तरी चालेल, म्हणजेच बोलतात ना, हेवी हेवी आहार घेऊ नका, लाईट आहारच घ्या. आणि सपोज तुम्ही जास्त काही खात असाल तर आता गरमीमध्ये ते आपल्याला जास्त आपल्या बॉडीला त्याच्याने प्रॉब्लेम होतो, त्रास होतो. तर तुम्ही आता काय करा, जिथपर्यंत आता गरमी वाढलेली आहे तिथपर्यंत तुम्ही लिक्विड आहार जास्त घ्या, जास्तीत जास्त पाणी प्या, ज्यूस घ्या किंवा कुठले फ्रूट खा, लाईट आहार. त्याच्याने पण तुम्हाला वजन कमी करण्यासाठी, तुमची स्वस्थ तुमची हेल्थ चांगली राहण्यासाठी चांगली मदत होणार. त्याचप्रमाणे जर तुम्ही बाहेरच्या वस्तू काही खात असाल, जंक फ्रूटमध्ये म्हणजे चिप्स झालं किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत, बर्गर झाले किंवा वडेपाव झाले किंवा समोसे झाले, तर बघा त्या लोकांचे प्रोडक्ट जे ते बनवतात त्यांचं ऑइल हे खूप खराब असते, घाण असते. म्हणजे त्या ऑइलने सुद्धा आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम होतात. त्या ऑइलमुळे सुद्धा आपल्या फेसवर पिंपल्स, ॲक्नी आणि आपली फेस पूर्ण डल होतात, खूप सारे प्रॉब्लेम होतात. तर तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे. आमचं काम सांगायचं आहे, ताईचं काम सांगायचं आहे, समजवायचं आहे. आणि मी तुम्हाला नेहमी समजवत राहणार, का तर मला बऱ्याचशा माझ्या ताई सांगत असतात की ताई छान छान माहिती आमच्यासाठी देत राहा, जेणेकरून आम्ही त्याचा काहीतरी चांगला उपयोग करू. आणि माझ्या त्या अशा माऊलींसाठी मी काहीतरी नवीन नवीन बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करते. आत्तासुद्धा मी तुम्हाला सांगते, वेळ असता नसता मी तुमच्यासाठी हा ब्लॉग बनवत आहे. आणि अक्षरशः तुम्हाला खरं सांगते, माझं डोकं इतकं दुखतं आहे ना, भयानक माझं डोकं दुखत आहे. कारण पण तुम्हाला सांगते, खूप सारं कामाचा लोड आहे आपल्याला. सगळ्यांची प्रोडक्ट पॅक करायची आहे, डिस्पॅच करायचे आहेत, प्रत्येकांची कॉल येतात, त्यांना आन्सर द्यायचे आहे. ताई म्हणजे प्रोडक्ट आले का, ताई तुमचे प्रोडक्ट उद्या येतील, परवा येतील, सगळं अप टू डेट आपल्याला सगळ्यांना, म्हणजे आपली डेली रुटीन झालं आहे. सगळ्यांची ऑर्डर घ्यायच्या, त्यांना व्यवस्थित फॉलो करायचं, त्यांना व्यवस्थित त्यांच्या माहिती पुरवायच्या, तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, तुमच्या प्रश्नांची उत्तरं क्लिअर झाल्यावर तुमच्याकडनं ऑर्डर घ्यायची, आणि सगळं काहीच. त्याचप्रमाणे बघा, आपलं पार्लर आहे, तर पार्लरमधलं पण आपल्याला सगळं बघावं लागते. स्टुडंट असतात, त्यांचा एक ठरलेला टायमिंग आहे, त्या टायमाला त्यांना वेळ द्यावं लागतं, सगळं काही बघावं लागतं. तरीसुद्धा वेळात वेळ काढून मी फक्त आणि फक्त माझ्या माऊलींनो, माझ्या ताईंनो, माझ्या सख्खींनो, तुमच्यासाठी मी हा ब्लॉग बनवला, जेणेकरून चांगली चांगली माहिती तुमच्यापर्यंत मी देत राहू, त्याच्याने तुमचा फायदा होणार. बऱ्याचशा ताई सांगतात, ताई वाटत नाही तुम्हाला बघितल्यावर की तुमचं लग्न झालं आहे किंवा खरंच तुम्ही मॅरिड आहात. तर हो, मी मॅरिड आहे. खूप छान, म्हणजे माझी बोलतात ना, फॅमिली खूप छान आहे. माझे मिस्टर पण खूप छान आहेत आणि 2 मुलं आहेत मला. एक 14 वर्षाचं आहे आणि एक 6 वर्षाचं आहे. आणि खूप छान आमची फॅमिली, हॅप्पी फॅमिली आहोत. आणि माझं लग्न झालेलं आहे. बऱ्याचशा ताई मला सतत प्रश्न करतात किंवा लाईव्हला सुद्धा विचारतो, तुमचं लग्न झालं आहे का? तर हो, माझं लग्न झालं आहे. मला चांगली 2 मुलं आहेत आणि माझ्या लग्नाला सुद्धा चक्क 15 वर्ष झालेली आहेत. म्हणजे ह्या जूनमध्ये माझे 15 वर्ष कंप्लीटसुद्धा होत आहेत. म्हणजेच काय सांगायचं तात्पर्य, बघा, माझ्या फेसवरनं तुम्हाला असं वाटत नाही की कुठेतरी ताईचं लग्न झालं आहे आणि इतकं जुनं, म्हणजे ताईचं हे आहे, परिवार आहे, आणि इतकी मोठी मोठी मुलं आहेत. म्हणजे तुम्हाला मला तेच सांगायचं आहे, तेच प्रेझेंट करायचं म्हणजे प्रयत्न करते तुमच्या प्रश्नांची उत्तरं, की मीने स्वतःला मेंटेन ठेवलं आहे, बरोबर. मीने स्वतःला फिट ठेवलं आहे. आणि बघा, माझीही 2 मुलं आहेत, तरी पण मीने, म्हणजे बोलतात ना, आपलं वजन वाढून दिलं नाही किंवा कुठेच एक्स्ट्रा फॅटनेस, चरबी कुठे जमून दिली नाही, वाढून दिली नाही. आणि मी आहे तशीच आहे, ठीक आहे. तर मी तुम्हालाही तसंच चांगलं काहीतरी फिट ठेवण्यासाठी चांगल्या चांगल्या टिप्स देत असते. जर तुम्ही माझ्या सांगणीनुसार त्या फॉलो केल्या ना, तर मी 100% सांगते तुम्ही माझ्यासारखे फिट राहणार आणि खरंच राहणार. पण तुम्हालाही त्याच्यासाठी प्रयत्न करायला लागतील. आणि ज्या पण गोष्टी आपल्यासाठी हानिकारक आहेत त्या गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतील. आणि ज्या चांगल्या आहेत
त्या गोष्टी तुम्हाला लाईफमध्ये घ्याव्या लागतील. जशी कुठली गोष्ट आहे आवडती आणि नावडती. कुठली गोष्ट आपल्याला खायला आवडते तर कुठली गोष्ट आपल्याला आवडत नाही. पण नावडती वस्तू आपल्यासाठी चांगली असेल आणि आवडती वस्तू आपल्याला हानिकारक असेल तर मग नावडती वस्तू नक्की आपण घ्यायला हवी आणि खायलासुद्धा हवी. आता तुमचं तुम्ही ठरवा आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे. पण जर माझ्याकडनं मदत मागितली मी 100% तुम्हाला मदत करते आणि मी तुम्हाला ते सांगते तुमचं वजन कमी करायचं काम माझं आहे. पण मी जे सांगते ते व्यवस्थित फॉलो करायचं काम तुमचं आहे. तुम्ही जेव्हा व्यवस्थित फॉलो करणार, व्यवस्थित सहकार्य करणार तेव्हाच तर ताई तुम्हाला काहीतरी चांगलं सहकार्य करेल आणि सपोर्ट करू शकते, बरोबर की नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला ताईला सहकार्य करणं गरजेचं आहे. रोज लाईव्हशी जुडा. मी ह्याच कारणाने तुम्हाला नेहमी बोलते की माझे व्हिडिओ फुल्ली वॉच करा, माझ्या लाईव्हला रोज या. का तर मी चांगले चांगले काहीतरी टिप्स देत असते. कोणासाठी? फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. त्या टिप्समधून पण तुम्ही काहीतरी चांगलं शिकत असतात आणि शिकता शिकता शिकतात. पटकन कोणी लगेच शिकत नाही. पण तुम्ही लाईव्हला येत राहा, 2-4 म्हणजे बोलतात ना थोड्या वेळ ताईशी गप्पा गोष्टी करा, हाय हॅलो करा, ताईला छान कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारा. तुम्ही मला प्रश्न केला की मी तुम्हाला उत्तर देते, आन्सर देते. मग त्याच्यामध्ये परिचय होतो तुमचा माझा आणि आपली अशी ओळख वाटते. आपली एक फॅमिली होते आणि आपल्या फॅमिलीमध्ये जेव्हा तुम्ही एकत्रित होतात सगळ्यांना हाय हॅलो करून आपण एकत्रित आपण गप्पा करतो. 4 म्हणजे गोष्टी असतात, कुठल्याही गोष्ट तुमची प्रश्न असतात त्याला मी व्यवस्थित आन्सर करते, तुम्हाला व्यवस्थित समजवते. तेव्हा त्या गोष्टी तुम्हाला समजतात आणि एकदा काय कळलं की माणूस बरोबर वळतो. कळल्याशिवाय माणूस वळत नाही. त्याच्यासाठी आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला कळायचं आहे, तुम्हाला समजायचं आहे ताई काय सांगते, काय समजवण्याचा प्रयत्न करते, तर त्याच्यासाठी ताईची व्हिडिओ फुल्ली वॉच करायचं आहे आणि रोज लाईव्हला या. ताईचे फुल्ली ब्लॉग वॉच करा. का तर ताई फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच काहीतरी छान छान माहिती सोडत असते ज्याच्याने तुमचं भलं व्हावं. ठीक आहे. वेट लॉस म्हणा किंवा आणखीसुद्धा किती छान छान रेमेडी मी तुम्हाला सांगत असते. ॲलोवेरा जेल घ्या, ॲलोवेरा विथ तुलसी जेल घ्या. ते तुम्ही डोळ्याच्या खाली लावू शकता, डोळ्यांच्या वर लावू शकता, पूर्ण फेसला लावू शकता. जर तुम्हाला रात्रभर झोप नसेल, तुमचा थकवा काढायचा असेल तर ते जेलने तुमच्या डोळ्याखालचा थकवा जातो. त्याचप्रमाणे ॲलोवेरा विथ तुलसी जेलमध्ये तुम्ही दही मिक्स करून तुमच्या डोक्याला स्कॅल्पला लावू शकतात. स्कॅल्पला 1 तास लावून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर केस स्वच्छ वॉश करायचे फक्त पाण्याने आणि 2 दिवसानंतर शॅम्पू करायचं आहे. त्याच्याने तुम्हाला काय फरक दिसणार तुमच्या केसांमध्ये, स्कॅल्पमध्ये काय बदल दिसणार? स्कॅल्पमध्ये जी घाण असेल ती क्लिअर होणार. तुम्हाला कुठे इरिटेट होत असेल, इचिंग होत असेल, खास सुटत असेल किंवा स्कॅल्पला जळजळ होत असेल तर ते पूर्ण तुमचं क्लिअर होणार. फायदा कोणाचा होतो? तुमचा होणार. फक्त ताई ज्या पद्धतीत तुम्हाला सांगते, समजवते त्या पद्धतीत करून पहा. त्या पद्धतीमध्ये तुम्ही करून पहा. 100% सांगते तुम्हाला खूप छान चांगले अनुभव येतील. हे माझे स्वतःचे अनुभव आहेत जे मी तुमच्याशी शेअर करते. माझ्या माऊलींनो, माझ्या ताईंनो विश्वास ठेवा. पार्लरवाली कधीच आपलं सिक्रेट कोणाला देत नसते. पण मी एकच अशी आहे की माझ्या स्टुडंट जितक्या पण माझ्याकडे शिकून जातात ना, सांगतात ना आपलं आत्मलिंग आपण कधीच कोणाला देऊ नये. पण माझ्याकडे जितकं काही आहे ना सर्व मी त्यांना देते जेणेकरून पुढे जाऊन त्याचा फायदा झाला पाहिजे. विद्या ही दिल्याने वाढते, कमी होत नाही. पण सगळ्यांचे विचार तसे नाही आहेत. माझे विचार असे आहेत की विद्या दिल्याने वाढत जाते, कमी होत नाही. पण तुमचे ह्याच्यावर काय विचार आहेत तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या माहितीनुसार बनवू आणि तुम्हाला काय माहिती घ्यायला आवडेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि प्लीज 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 जर कोणी नवीन असाल तर नक्कीच फुल्ली वॉच करा आपल्या व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि प्लीज ताईला सपोर्ट करा. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत सगळ्या माझ्या माऊलींनी, सगळ्या ताईंनी स्वस्त राहा, मस्त राहा, निरोगी राहा. श्री स्वामी समर्थ.